हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय न्यू ब्लॉग म्हणण्यापेक्षा मी व्हिडिओ बोलेन, कारण याच्या आधीपर्यंतचे आपले ब्लॉग्स होते आणि हा आहे तो स्पेशली व्हिडिओ आहे. कारण इंस्टाग्रामवर मला 2 दिवस झाले इतके DMs आणि इतके मेसेजेस येत आहेत माझ्या तब्येतीशी रिलेटेड. म्हणजे ताई तू कशी आहेस, आता काय झालं होतं, नक्की काय झालं होतं पायल, असे भरपूर गोष्टी मला सगळेजण विचारत आहेत. आणि मी इंस्टाग्रामवर थोडंसंच अपडेट केलं होतं की मला म्हणजे मी ॲडमिट वगैरे झाले, अचानक सिरियस म्हणजे थोडंसं झालं. आता ते काय झालं होतं, नक्की कसं झालं होतं ते सगळं मी तुम्हाला या एका व्हिडिओमध्ये सांगते. कारण प्रत्येकाला मला खरंच माझी इच्छा खूप होते की मी प्रत्येकाला रिप्लाय देऊ, प्रत्येक DM करणाऱ्याला रिप्लाय देऊ तुम्हा सगळ्यांना, पण इतकं अजिबात पॉसिबल होत नाही. आज सकाळपर्यंत तर मला बोलायची बिलकुलच ताकद नव्हती. तर ते मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगते की नक्की काय झालं होतं. गेलं लास्ट वीक आम्ही पूर्ण बिझी होतो. म्हणजे दीदीचं घरी लग्न आहे तर त्याची शॉपिंगपासून मग बाहेर आपलं जाणं झालं की आपल्याला घरातलं जेवण बनवण्यासाठी खाण्यासाठी वेळ मिळत नाही. मग त्याच्यामुळे बाहेरचं जेवण हे आपसुकच ते खावं लागतं, आपली मजबुरी असते त्यावेळेला, दुसरं काही ऑप्शन नसतं. आणि स्टॉलवरचं फूड वगैरे तर काही खाल्लं नव्हतं, पण बऱ्यापैकी बाहेरचं खाण्यात आलंच होतं. त्याच्यानंतर आता या संडेला भाऊ आज मंगळवार आहे ना, आता हा जो संडे होता त्या दिवशी मी सॅटर्डेला मी घरातली सगळी कामं केली. म्हणजे कपडे धुण्यापासून जेवण बनवण्यापासून अजून इतर छोटी मोठी सगळी कामं. आणि त्याच्यानंतर मी केस वॉश केले आणि केस धुतल्यानंतर मी लगेच, माझी सवय आहे की हेअर ड्रायरनी केस सुकवायचे. तर मम्मी दुपारची झोपते, म्हणजे थोडा रेस्ट करते, कारण मम्मी ऑफिसला जाते सकाळी आणि दुपारी येते तर ऑब्व्हियसली माणूस थकला असतो, थोडा वेळ रेस्ट करते. आणि त्या दुपारच्या वेळेत मी हेअर वॉश केलं होतं आणि ते मला सुकवायचं होतं, पण मम्मी झोपल्यामुळे मी ते केलं नाही, कारण मशीनचा आवाज येईल म्हणून. आणि थंड केस घेऊन मी असेच झोपून गेले. आणि त्याच्यानंतर मला जे त्रास सुरू व्हायला लागला तो खूप, म्हणजे थंड केस आपल्या डोक्याला ते सूट होत नाही. कधीच कोणी असं प्लीज करू नका, कारण मी एक्सपिरियन्स घेतला आहे. आणि केसांचं स्मूथनिंग केल्यामुळे ना ते केस लवकर सुकत पण नाहीत. आपले नॉर्मल जसे ओरिजिनल आपले केस असतात तर ते आपण असे केस झटकून किंवा केसाचे पुसून ते सुकले जातात. त्याच्यामुळे माझं डोकं एकदम जड झालं, थंडी लागायला लागली, कारण मी कपडे पण धुतले होते आणि केस पण धुतले होते. थंडी वगैरे सगळ्या गोष्टी लागायला लागल्या, डोकं जड हे ते सगळं, थोडंशी मळमळ वगैरे व्हायला लागली. आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी तर खूप जास्त झालं, म्हणून मी लगेच डॉक्टरकडे गेली, आमच्या फॅमिली डॉक्टरांकडे. तर त्यांच्याकडून मेडिसिन्स घेतल्या, पण त्यांच्या मेडिसिन्सने पण काहीच उपयोग नाही झाला. पण ते मला तेव्हा बोलले होते की तुला जर ॲसिडिटीसारखं किंवा असे जळजळ वगैरे काय जास्त वाटत असेल, पेन होत असेल तर तू मला सांग, आपण आताच इंजेक्शन देऊ. तर माझी एक चूक झाली मोठी की मी तिकडे इंजेक्शन घेतलं नाही. मी जर त्याच वेळेला इंजेक्शन घेतलं असतं तर कदाचित मला आता हे झालं, हॉस्पिटलाइज करायची वेळ आहे, ते झालं नसतं. तर ती एक चूक झाली. आणि डॉक्टरने दिलेल्या गोळ्या मी खाल्ल्या आणि लगेच वॉमिटिंग, म्हणजे एका दिवसात 3-4 वेळा अगदी पूर्ण पोट रिकामं, काहीच पोटात शिल्लक नाही. त्याच्यामुळे ती ॲसिडिटीचं प्रमाण ते अजून वाढलं आणि अशा सगळ्या गोष्टी झाल्या. आणि त्याच्यानंतर मोशन्स पण सुरू झाले, फीवर पण, आणि BP तर खूप लो होता, म्हणजे 65-75 असा होता, लो आणि हाय BP. तर एवढं सगळं म्हणजे एकाच वेळेला सगळं. सो म्हणजे भयानक. कधी ॲसिडिटीचा त्रास म्हणजे खूप जास्त भयानक. कोणीही असं उपाशी राहू नका आणि माझ्यासारखी चूक करू नका. डॉक्टर बोलतील इंजेक्शन घ्या, कारण गोळीपेक्षा इंजेक्शन तुमच्या बॉडीवर लगेच परिणाम करतं, लगेच इफेक्ट होतो, आपल्या नसांमधून ते इंजेक्शन स्प्रेड होतं आणि लगेच त्याचा फरक पडतो. आणि त्याच्यानंतर रविवारी संध्याकाळचे डॉक्टर नसतात, फॅमिली डॉक्टर, त्याच्यामुळे रात्री मी थोडा वेळ म्हटलं बघूया आपण काय होतंय, मग मंडेला तर आपण लगेच जाऊ डॉक्टरकडे, पण ते पण नाही झालं. रात्री मला वाटलं आता जर मी नाही काही हालचाल केली तर मग मला खूप काही त्रास होऊ शकतो. मग रात्री 1 वाजता आम्ही ॲडमिट झालो आमच्या तिथल्या हॉस्पिटलमध्ये, हायवेला आहे हॉस्पिटल तिथे. आणि त्याच्यानंतर, कारण तेव्हा खूप त्रास होत होता, खूप पेन वगैरे होत होतं, कारण चेस्ट पेन होणं हे खूप जास्त भयानक गोष्ट आहे. ते ॲडमिट केलं, सलाईन वगैरे लावल्या, लिटरली दोन ठिकाणी इकडे प्रिक केलं, इकडे ग्रीन झालं आहे आणि इकडे मग प्रिक केलं, पण माझ्या नसा ते बोलले अजिबात दिसत नाही आहेत. आणि त्याच्यानंतर मग इथे फायनली कसं करून ब्रदरला झोपेत उठून ते सुई लावली आणि त्यांनी ती लावली फायनली. नाही तर मग लास्ट ऑप्शन पायाला लावायचं होतं. सो मी पायाला नाहीच म्हणत होता, नको म्हणून, पण त्यांनी इकडे लावलं हाताला. थोडंसं दिसत असेल तुम्हाला व्हाईट वगैरे चिटकवलेलं टेप.
तर हे असं सगळं आहे, म्हणजे हे झालेलं होतं याच्या मागचं. तर कधीही आपण कुठे बाहेर जात असू तर एक तर फूडसुद्धा कॅरी करायला पाहिजे. मी हे तुम्हाला सांगते कारण मी जे आता एक्सपिरियन्स केलं आहे, जेवढा त्रास आपल्याला वाटतो क्षुल्लक आहे, काय नाही होणार, होऊन जाईल, पण तसं नाही आहे. एकदाच ते आपल्याला असं गिफ्ट मोठं बॉम्ब फुटल्यासारखं मिळतं की आपण पूर्ण हालत खराब होऊन जाते. तर असं सगळं झालेलं. आणि ॲसिडिटी खूप वाईट आहे ॲक्च्युली, खूप म्हणजे खूप. त्याच्यामुळे तात्काळ इंजेक्शन घेतलं असतं मी तर मला कदाचित ॲडमिट करायची गरज नसती लागली. मग 4 सलाईन लावल्या, ग्लुकोज लावले. त्याच्यानंतर ते म्हणत होते की सिटी स्कॅन वगैरे आपण करूया का, सोनोग्राफी वगैरे. पण आम्ही माझ्या फॅमिली डॉक्टरांना कॉल केला. त्यांचं सजेशन हे खूप इम्पॉर्टंट आहे आमच्यासाठी, कारण त्यांनी आत्तापर्यंत मम्मी आणि भाऊला अशा सिच्युएशनमधून बाहेर आणलं आहे. त्याच्यामुळे त्यांच्यावर तेवढा ट्रस्ट आहे. म्हणून आम्ही मग तिथून ॲडमिट रात्री झालं 1 वाजता आणि सकाळी लगेच मग दुपारी आम्ही 1 वाजता आमच्या फॅमिली डॉक्टरांकडे गेलो. तिथून मग डॉक्टर बोलले सिटी स्कॅन वगैरे करायची काहीच गरज नाही आहे. पोटात इन्फेक्शन झालेलं फूडचं, तर ते म्हणजे फूड इन्फेक्शन, फूड पॉयझन आपण जे काही बोलतो वॉटेवर तेच. तर त्याच्यामुळे पूर्ण गुडगुड सगळा पोटात आवाज येत होता. त्यांनी चेक केलं तेव्हा. आणि ॲडमिट झाल्यानंतर पण मला फरक नव्हता पडला. पेन हे होतच होतं. म्हणजे ते ॲडमिट करणं पण मला वाटत नाही की फार काही उपयोगात आलं आहे म्हणून. बट ठीक आहे, ॲटलिस्ट थोडा तरी फरक पडलेला. मग त्यांनी डॉक्टरांनी मला पुन्हा कमरेवर इंजेक्शन दिलं. त्याच्यानंतर मग थोडंसं रिलॅक्स झाले आणि नंतर मग त्यांच्या टॅबलेट्स इकडे हॉस्पिटलमधून प्रिस्क्रिप्शन दिलेलं, त्याच्यातल्या थोड्या टॅबलेट्स 1-2 आणि डॉक्टरांनी दिलेल्या टॅबलेट्स, या सगळ्या मिळून मग मी त्या खायला सुरुवात केली. इकडे आहे त्या सगळ्या गोळ्या दिलेल्या, एवढ्या सगळ्या गोळ्या. आणि त्याच्यानंतर ते बोलले आता डाळ भातच खायचं आहे, नॉर्मलच जेवायचं आहे, बाकी काही खायचं नाही आहे. तर मी तिथून आल्यापासून फक्त डाळ भात आणि दही भात एवढंच खाते. आणि आज मला पण काही जेवण वगैरे करायला जमणार, तर मग मम्मी आल्यानंतर मम्मीने सगळं जेवण केलं, त्याच्यानंतर मी खाल्लं. तर असं सगळं होतं. त्याच्यामुळे मी या चुका केल्या काही 1-2. एकतर बाहेरचं जास्त खायला नाही पाहिजे, दुसरी गोष्ट इंजेक्शन वेळेवर घ्यायला पाहिजे होतं. तर माझं असं मी स्वतः तुम्हाला सांगते की कधीही अशी काही इमर्जन्सी असेल तर तुम्ही थोडंसं फूड कॅरी करा सोबत, किंवा मग बाहेरचं खाण्यापेक्षा तुम्ही एक वेळ बिस्किट खाल्लं तरी चालेल, किंवा मग चिप्स वगैरे असे केळ्याचे येतात नॉर्मल सिम्पल, ते वाले खाल्ले चालतील. ॲटलिस्ट तेवढं ॲसिडिटी होणार नाही आपल्याला. कारण रिकामं पोट ठेवणं, परत बाहेरचं फूड खाणं, खूप गोष्टींमध्ये फरक पडतो. तर याच्या मागच्या अशा गोष्टी होत्या. मला इतके DMs आले मी सांगू नाही शकत. आणि मी ॲडमिट होती ती स्टोरी जवळजवळ 5,500 लोकांनी बघितली. म्हणजे ती माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आणि तुम्ही सगळेजण इतके केअर करता. स्पेशली मी हा व्हिडिओ बनवणार नव्हती, पण इंस्टाग्रामवरचे DMs आणि मेसेजेसमुळे मी हा व्हिडिओ बनवते. कारण तुम्हाला सगळ्यांना कळावं की नक्की काय झालं होतं. ऑब्व्हियसली लाईफस्टाईल व्हिडिओ शेअर करते, त्याच्यामुळे हे माझं म्हणजे तितकं बनतं की मी तुम्हाला सांगू की माझ्या लाईफमध्ये आता काय सुरू आहे. तर आता पण म्हणजे मध्ये मध्ये असं एम्प्टी स्टमक वाटतं, कारण 2 दिवसापूर्वी पूर्ण पोट खाली झालं होतं. ते थोडंसं रिकवर व्हायला थोडा वेळ लागेल. विकनेस पण आहे, जास्त इतकं बोलता येत नाही. बट ठीक आहे, 2 दिवसात आपण मस्त ठणठणीत होऊ. आणि तुम्ही पण प्लीज सगळ्यांनी काळजी घ्या. आणि पुन्हा एकदा सगळ्यांना मनापासून थँक्यू. तुम्ही खरंच ग्रेट आहात. हॅट्स ऑफ टू यू गाईज. आणि तुम्ही दाखवलेल्या प्रेमाबद्दल आणि तुम्ही केलेल्या मेसेजेसबद्दल मी खूप 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 म्हणजे थँक्यू म्हणेन तुम्हाला. कारण इतकी काळजी तर आपल्या घरातले पण करत नाही. घरातले ऑब्व्हियसली करतात, मम्मी भाऊ आहेतच, बट तरी पण आपली जोडलेली माणसं म्हणजे इतकी आपली जर केअर करत असतील तर त्यांच्यासाठी मला हा व्हिडिओ बनवणं भागच आहे. तर मनापासून थँक्यू एकदा सरांना. आणि हो, मी रिकव्हरी होते लवकर 1-2 दिवस फक्त. त्याच्यानंतर आपले व्लॉग्स पुन्हा कंटिन्यू ॲज युज्युअल येतीलच. आणि येस, पुन्हा एकदा थँक्यू. मम्मीनी पण खूप धावपळ केली, भावानीसुद्धा. सो असं सगळं आहे. थँक्यू सो मच गाईज. लवकरच भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही पण काळजी घ्या आणि मी पण खूप काळजी घेते. बाय.